विद्यार्थी मित्रांनो, माहितीचा मॉल या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण टॅली या सिरीजमध्ये ग्रुपबद्दल आपण माहिती पाहणार आहोत की टॅलीमध्ये ग्रुप नेमकं कसे काम करतात आणि ग्रुपबद्दलची जी काही सर्वजणांना एक भीती असते की ग्रुप खूप अवघड असतात, तेवढे 28 ग्रुप कसे लक्षात ठेवायचे आणि ह्या ग्रुपवरनंच आपल्याला काय करायचे की वेगवेगळे लेजर्स आपल्याला बनवायचे. आता बघा, तुमच्यासमोर ही एक व्याख्या दिलेली इथं, दैनंदिन होणारे व्यवहार म्हणजेच व्यवसायातील व्यवहार त्यांना वेगवेगळ्या वर्गात बसून त्यांचा समूह करून हिशेबातील व्यवहार त्यांचे नियंत्रण करणे, त्यावरून हिशेबाचे आकलन मूल्यमापन करणे, त्यासाठी ग्रुपचा वापर करणे. ओके, तर अशा पद्धतीने एक डेफिनेशन्स तुमच्यासमोर स्क्रीनवर आहे. पण मी एक सांगतो की याच्यापेक्षाही सोप्या पद्धतीने आपण एक उदाहरण घेऊया ग्रुपबद्दल. आता ज्यावेळेस आपण टॅलीमध्ये काम करतो तर आपल्या ERP मधले रिसोर्सेस, आर फॉर रिसोर्सेस, ERP मधला जो आर जो आहे रिसोर्सेस म्हणजे काय, दररोजचे होणारे सर्व काही व्यवहार, मग ते तुमचे एक्सपेन्सेसचे व्यवहार असतील, माल खरेदीचे, विक्रीचे, बँक डिपॉझिटचे, जे काही तुमचे व्यवहार असतील, तर हे व्यवहार एकाच टाईपचे व्यवहार हे मल्टिपल असू शकतात. आता फॉर एक्झाम्पल काय आहे की बघा, माझे 4 बँक अकाउंट्स आहेत, म्हणजे माझ्या व्यवसाय संस्थेचे 4 टोटल बँक अकाउंट्स आहेत. आता प्रत्येक वेळेस व्यवहार करताना मला 4ही अकाउंटला काय करायचं आहे, 4ही अकाउंटवर माझे काय होतात, ट्रान्झॅक्शन होत आहेत. तर मी जर एक बँक नावाचा ग्रुप केला आणि या बँक नावाच्या ग्रुपमध्ये हे 4ही बँक खाते जे आहेत मी त्या ग्रुपमध्ये टाकून दिले. बघा बरं का, म्हणजे मी काय केलं की 4ही बँकांचा एकच समूह केला, त्या समूहाला नाव दिलं मी बँक ग्रुप. ओके, तर मला त्या ठिकाणी मला या 4ही अकाउंटबद्दल ज्यावेळेस भविष्यात माहिती पाहिजे असेल तर मी फक्त बँक या ग्रुपवर जर गेलो तर मला या ग्रुपच्या अंडर मला माझ्या 4ही बँकेबद्दलची जी काही माहिती आहे ती मला पाहायला मिळेल. उदाहरण नंबर 1. उदाहरण नंबर 2, व्यवसायामध्ये खर्च हे खूप प्रकारचे होत असतात, जे खर्च सिमिलरली खूप असतात, त्याच खर्चांना आपण टॅलीच्या भाषेमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असं आपण म्हणतो. मग आता असे व्यवहार कुठले येतं, फॉर एक्झाम्पल 12 महिन्याचं रेंट आहे, 12 महिन्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल आहे, 12 महिन्याचं इंटरनेटचं बिल आहे, त्यानंतर 12 महिन्याचा स्टाफचा एक्सपेन्सेस आहे. म्हणजे खूप काही छोटे छोटे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत हे खूप प्रमाणामध्ये असतात. मग मी काय केलंय की हे जे काही छोटे छोटे जे खर्च आहेत ह्या खर्चांचा मी एक एक्सपेन्सेस नावाचा ग्रुप तयार केला. तर मला ज्यावेळेस पुढं माझे ज्यावेळेस लेजर्स मी बनवणार आहे किंवा ज्यावेळेस मला ॲनालिसिस करायचं आहे तर मी फक्त इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा जर ग्रुप जर घेतला, या ग्रुपच्या अंतर्गत माझे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती झालेले तर हेही पाहण्यास मला मदत होते. सिंपल आहे की म्हणजे याच्यामध्ये सिंपल एक आहे की अनेक होणारे व्यवहार त्याला जर आपण ग्रुपमध्ये जर डिव्हाइड जर केलं तर त्या व्यवहारांचा ॲनालिसिस करायला आपल्याला सोपं जात आहे. आणि त्याचबरोबर टॅली प्राईममध्ये आपल्याला त्यांचे लेजर्स बनवायला एकदम सोपे जातात. तर टोटल 28 ग्रुप आहे. तुम्ही म्हणता की सर इतके सारे ग्रुप आपण कसे लक्षात ठेवणार आहे, तर काळजी करू नका, व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. हा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला टॅली प्राईमवर पहिल्यांदाच मराठीमध्ये हे ग्रुप एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतात. आणि पाहता तुम्ही पॉज करून लिहूनही घेऊ शकतात, कारण आपल्या टॅली प्राईम या माहितीच्या मॉलच्या चॅनलचा उद्देश आहे की चांगल्यापैकी मराठीमध्ये शिका आणि पुढे चाला. ओके, तर आपण जास्त वेळ वाया घालवत नाही. ग्रुपबद्दल तर मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगितलंय, आपण आता ग्रुपला सुरुवात करूया. हा जो विंडो पाहता तुम्ही, ह्या विंडोमध्ये टोटल 28 प्रकारचे ग्रुप आपल्याला टॅली प्राईम या सॉफ्टवेअरमध्ये दिलेले आहेत. तर आता इतके सारे जे ग्रुप आहेत ते नेमकं कुठल्या ग्रुपमध्ये कुठला व्यवहार आपल्याला हा नोंदवायचा आहे किंवा कुठल्या ग्रुपमध्ये आपल्याला कुठला व्यवहार टाकायचा आहे याची आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन घेणं फार महत्त्वाचं आहे. ओके, तर त्यानंतर आता पुढं आपण जाऊया पुढच्या स्लाइडवर. कॅपिटल अकाउंट. व्यवसाय संस्थेमध्ये जर तुमच्याकडे भांडवल येत असेल किंवा भांडवलाच्या संदर्भात म्हणजे कॅपिटलच्या रिलेटेड जर एंट्रीज येत असेल तर तुम्हाला ह्या ग्रुपच्या अंतर्गत त्या काय करायच्या, तुम्हाला पोस्ट करायच्या आहेत. आता फॉर एक्झाम्पल बघूया, 2 पार्टनर आहे, 2 पार्टनरनी जर कॅपिटल आणलं तर त्यांना आपण कशामध्ये टाकणार आहोत, त्यांना कॅपिटलच्या ग्रुपमध्ये आपण टाकणार आहोत. एखादा प्रोप्रायटर असन, त्यांनी एकल व्यापारी असन म्हणजे सिंगल ओनर असन, त्यांनी स्वतःचं कॅपिटल लावलं असन. उदाहरणामध्ये मी दिलंय अभिजित कॅपिटल अकाउंट, शांतिराज एक फर्म आहे, शांतिराज कॅपिटल अकाउंट, पार्टनर कॅपिटल अकाउंट. तर ह्या पद्धतीच्या ज्यावेळेस आपल्याला एंट्रीज येणार आहे त्यावेळेस आपल्याला कॅपिटल अकाउंट या ग्रुपचा आपल्याला काय करायचा आहे, वापर करायचा आहे. त्यानंतर आहे पुढं बँक अकाउंट. मी जसं पहिल्याही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाही सांगितलं होतं की जर माझे एका संस्थेचे जर 4 बँक अकाउंट्स असतील तर मला ज्यावेळेस त्यांचे रिपोर्ट्स करायचे असतील किंवा त्यावेळेस मला त्यांचं अकाउंटिंग करायचं असेल
तर मी काय करणार आहे की एक बँक हेड घेणार आहे. या बँक हेडमध्ये मी काय करणार आहे 4 अकाउंट्स टाकून देणार आहे. परिणाम काय होणार मला की माझे चारही अकाउंट मला एकाच ठिकाणी काय होणार आहेत मला पाहायला किंवा ॲनालिसिस करायला मला मिळणार आहे. तर आपल्याकडं बँकेचे जे काही ट्रान्झॅक्शन्स होणार आहे तर अशा व्यवहारांसाठी अशा लेजरसाठी आपल्याला काय करायचं आहे बँक अकाउंट हा ऑप्शन ह्या ग्रुपचा ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे निवडायचा आहे. त्यानंतर पुढचा आहे कॅश. आता कॅश हे जे काही ग्रुप जो आहे त्याचं लेजर जे आहे तर याचं लेजर ही बाय डिफॉल्ट जे आहे हे टॅलीमध्ये टॅली प्राईम टॅली ERP किंवा कुठल्या टॅलीच्या व्हर्जनमध्ये कॅशचं जे लेजर आहे हे बाय डिफॉल्ट यांनी बनवलेलं आहे. हे लेजर आपल्याला बनवायचं नसतं. पण ह्याबद्दल आपण माहिती पाहूया की माझ्याकडं 2 प्रकारच्या कॅश आहे बघा. एक म्हणजे कॅश इन हँड जी माझ्याकडं आहे, दुसरी आहे PT कॅश. आता PT कॅश नेमकं काय तर PT कॅश म्हणजे की माझ्याकडे एक ठराविक रक्कम जी दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मी काय केली माझ्याजवळ ठेवली की दररोजचे जे काही किरकोळ खर्च असतील त्याच्यासाठी मी मोठ्या रकमेतनं एक छोटीशी रक्कम साईडला काढून ठेवली आणि त्या रकमेतनं मी काय करतोय डे टू डेचे जे काही एक्सपेन्सेस असतील जे काही खर्च असतील तर ते मी यूज करतोय. तर असा आहे हा PT कॅश. तर आपल्याला कॅश या ग्रुपच्या अंतर्गत कॅश आणि PT कॅश ह्या प्रकारच्या ज्या काही एंट्रीज असतील तर त्यामध्ये आपल्याला इन्क्लूड करायचे आहे. जाऊया आपण पुढच्या स्लाइडवर. पुढे आहे बँक OD आणि बँक OCC म्हणजेच याच्यामध्ये बँक ओव्हरड्राफ्टचा जो ग्रुप आहे. जर आपल्या व्यवहारामध्ये जर बँक ओव्हरड्राफ्ट सर्व्हिस जर आपण घेतली असेल बँकेकडनं किंवा कॅश क्रेडिट असेल किंवा तुम्ही एखादं पेमेंट हे क्रेडिट कार्डवरनंही केलेलं असू शकतं किंवा क्रेडिट कार्डवरनं एखादा व्यवहार केला असेल तर आपल्याला अशा व्यवहारांचा समूह जो आहे तो म्हणजे बँक OD आणि बँक OCC. त्यानंतर पुढे आहे ब्रांच अँड डिव्हिजन. अकाउंट ऑफ एनी ब्रांच ऑर डिव्हिजन ऑफ बिझनेस. बघा एकदम सिंपल अर्थ आहे की एकाच ब्रांचचे जर मल्टिपल डिव्हिजन्स असतील तर अशा प्रकारच्या ज्या काही एंट्रीज आपल्याला करायच्या असेल तर त्या आपल्याला ब्रांच अँड डिव्हिजन या ग्रुपमध्ये आपल्याला काय करायच्यात. त्यानंतर सर्वात इम्पॉर्टंट आहे करंट ॲसेट. फॉर ॲसेट अकाउंट विच आर ऑफ शॉर्ट पिरियड ऑर रेग्युलरली फ्लक्च्युएटिंग व्हॅल्यू लाईक बिल्स रिसिवेबल स्टॉक आणि कॅश. सिंपल सांगतो ॲसेट म्हणजे संपत्ती, करंट म्हणजे चालू संपत्ती. ज्या बिझनेसमधील चालू संपत्ती आहेत म्हणजे व्यवहारांमध्ये काही चालू संपत्तीचे व्यवहार येतील किंवा करंट ॲसेट आपल्या बिझनेसमध्ये आहेत, स्टॉक आहे, कॅश आहे, बिल्स रिसिवेबल आहेत. मग अशा प्रकारच्या ज्या काही एंट्रीज आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्यावेळेस आपल्यासमोर एंट्रीज येणार आहेत तर त्यांना आपल्याला करंट ॲसेट या ग्रुपमध्ये इन्क्लूड करायचे आहेत. ओके. तर त्यानंतर आपण पुढे पाहूया करंट लायबिलिटी. जसं करंट ॲसेट ज्या आपण पाहिले की आपल्याकडे स्टॉक आहे, कॅश आहे, यांना आपण करंट ॲसेट म्हणलो. आता तशाच पद्धतीनं करंट लायबिलिटी म्हणजे चालू देयता. शॉर्ट पिरियड लाईक बिल्स पेबल. शॉर्ट पिरियड लाईक्स बिल्स पेबल म्हणजे एका टेम्पररी वेळेमध्ये आपल्याला ती देणी आपल्याला द्यायचीच आहे. अशा प्रकारचे ज्यावेळेस व्यवहार येतील त्यावेळेस आपल्याला करंट लायबिलिटीचा ग्रुप आपल्याला पाहायचा आहे. त्या ठिकाणी एक्झाम्पल दिलंय फोन बिल असेल किंवा अदर एक्सपेन्सेस असतील ज्या म्हणजे चालू आपल्या देयता आहेत, आपल्याला ही देणी आहेत पण कशी येतं तात्पुरत्या स्वरूपाची येतं आणि शॉर्ट पिरियड मधली येतं. त्यानंतर पुढचं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डिपॉझिट ॲसेट. डिपॉझिट ॲसेट फॉर फिक्स्ड डिपॉझिट इन बँक ऑर एनी बॉन्ड्स. हे तुम्हाला दिलंय पण याचं एक सिंपल छोटंसं उदाहरण देतोय की फॉर एक्झाम्पल मला व्यवसायासाठी इंटरनेटचं कनेक्शन मला घ्यायचं आहे. इंटरनेटचं कनेक्शन घेण्यासाठी मला 3,000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट मला भरायचं आहे. मग ह्या व्यवहारांमध्ये जे काही डिपॉझिटच्या म्हणजे माझ्या व्यवसाय संस्थेमध्ये वर्षभरात ज्या ज्या ठिकाणी मी डिपॉझिट करणार आहे तर ह्या डिपॉझिटचा एक समूह मी करणार आहे, तो टाकणार आहे मी डिपॉझिट अँड ॲसेटच्या अंडर. त्यानंतर पुढे आहे डायरेक्ट एक्सपेन्सेस. याला म्हणतो आपण प्रत्यक्ष खर्च. व्यवसाय संस्थेमध्ये ज्यावेळेस प्रत्यक्ष खर्च येतात तर त्याच्यामध्ये आपण याची व्याख्याही पाहूया एकदा. एक्सपेन्सेस विच इफेक्ट डायरेक्टली ऑन प्रोडक्शन ऑर ग्रॉस प्रॉफिट लाईक फॅक्टरी रेंट वेजेस एक्सेट्रा. आता बघा डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे नेमकं काय प्रत्यक्ष खर्च की जे उत्पादनाच्या रिलेटेड आहेत. माझ्या व्यवसायामध्ये व्यवहारांमध्ये असे काही खर्च की ज्याचा उत्पादनाशी संबंध आहे, त्याचा परिणाम हा माझ्या नफ्यावर होतोय. असे जे काही खर्च असतील त्यांना डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल फॅक्टरीचं रेंट असेल, त्या ठिकाणी मजुरी असेल, ज्या काही वस्तू उत्पादनासाठी जे काही मजूर असतील त्याच्यावर असणारी मजुरी असेल, ते झाले प्रत्यक्ष खर्च. त्यानंतर आपण पुढे पाहूया डायरेक्ट इन्कम. इन्कम विच इफेक्ट डायरेक्टली ऑन प्रोडक्शन ऑर ग्रॉस प्रॉफिट. आता डायरेक्ट इन्कम काय बघा, प्रत्यक्ष उत्पन्न
ज्या गोष्टीसाठी मेन पर्पजने माझा जो बिझनेस आहे, फॉर एक्झाम्पल माझं प्रोडक्शन चालू आहे, माझं प्रोडक्शन कशाच होतं, माझी एक ऑइल मिल आहे, त्या ठिकाणी तेलाचं प्रोडक्शन हे केलं जातं. आता प्रत्यक्षरित्या माझा मुख्य बिझनेस काय, त्या ठिकाणी तेलाचं प्रोडक्शन करणं, हा झाला माझा डायरेक्ट इन्कम. आता मगाशी जसं आपण पाहिलंय की बाबा की डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनाच्या रिलेटेड जो माझा बिझनेसचा मुख्य एम आहे की मला ह्या गोष्टीपासून मला इन्कम मिळणार आहे, तर तोच मी काय करतो त्या ठिकाणी पार्ट घेतोय. तर तसंच डायरेक्ट इन्कममध्ये काय की पर्टिक्युलरली ज्या कामासाठी मी माझा म्हणजे ज्या कामासाठी माझा एम आहे की इन्कम विच इफेक्ट डायरेक्टली ऑन प्रोडक्शन ऑर ग्रॉस प्रॉफिट, म्हणजे मी मुख्य वस्तूचे जे प्रोडक्शन करतो त्यापासून मिळणार उत्पन्न म्हणजे माझं डायरेक्ट उत्पन्न झालं. आणि याच्या विरुद्ध जर पाहायला जर गेलं तर इनडायरेक्ट इन्कम जो आहे म्हणजेच काय की माझं प्रोडक्शन चालू आहे, बट मला काय झालंय की बँकेमध्ये एखादी एफडी आहे त्याच्याबद्दल मला इंटरेस्ट आलेला आहे, म्हणजे माझं मुख्य उत्पन्न काय होतं, फॅक्टरीतनं मिळणारं उत्पन्न हे माझं डायरेक्ट इन्कम होतं. आणि नकळतरित्या एक अनवॉन्टेड मला काय आलंय की उत्पन्न आलं. फॉर एक्झाम्पल काय झालंय की एका ठिकाणाहून मला रेंट मिळालेलं आहे. आता रेंट मिळणं हा तर माझा बिझनेस नाहीये, किंवा व्याज मला मिळतंय, इंटरेस्ट मला मिळतंय, किंवा मी समोरच्याला लोन दिलं असेल तर त्या लोनवर मला इंटरेस्ट मिळते, हा तर माझा मुख्य बिझनेस नाहीये. तर हे अनडायरेक्टली इन्कम आहेत. आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, प्रत्यक्षरित्या मिळालेलं उत्पन्न. त्यानंतर पुढे पाहूया आपण ड्युटीज अँड टॅक्सेस. ड्युटीज अँड टॅक्सेस म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये ज्यावेळेस आपण जे व्यवहार करतो तर व्यवहार करत असताना आपल्याला काही गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करावे लागतात. तर हे जे काही टॅक्स आहेत तर ह्या टॅक्सचा समूह आपण काय करणार आहे, ड्युटीज अँड टॅक्सेस या ग्रुपच्या अंडर आपण घेणार आहोत. त्यानंतर पुढे आहे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेस अंडर ॲडमिनिस्ट्रेशन कम अंडर दिस ग्रुप लाईक ॲडव्हर्टाइजमेंट, सॅलरीज एक्सेट्रा. आता बघा याच्यामध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आता एकंदरीत आपण थोडं बॅक साईडला पण एकदा जाऊया. या ठिकाणी होतं आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि आता इथं 12 नंबरला दिलं आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट नेमकं काय बघा. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, जे ॲडमिनिस्ट्रेशन खर्च आहे, जे खर्च आपल्याला करावेच लागतात. आता फॉर एक्झाम्पल पाहायला जर गेलं डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय हो, प्रत्यक्षरित्या वस्तू उत्पादनाच्या रिलेटेड झालेले खर्च. आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, वस्तू उत्पादनाच्या व्यतिरिक्त झालेले खर्च. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपल्याला हे करावेच लागतात. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस पासून आपल्याला काही फायदा नसतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण लाईटचं बिल देतोय, तुम्ही लाईट वापरू किंवा नका वापरू त्याचं जे काही रेंट आहे ते तर तुम्हाला द्यावाच लागणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग असेल किंवा तुमची जागा असेल जी रेंटवर असेल, तुम्ही ऑफिस तुमचं चालू असू द्या किंवा बंद असू द्या, तुम्हाला ते रेंट देणं भागच आहे. तर अशा प्रकारचे काही जे खर्च असतात हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात. म्हणजे बरेचसे बिझनेसमध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जसं सॅलरी असन, इलेक्ट्रिसिटी बिल असन, फोन बिल असन, रेंट असन किंवा इतर काही किरकोळ खर्च असतील, मिसलेनियस एक्सपेन्सेस असतील, हे सर्व काय येतात इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये येतात. त्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत इन्कम इनडायरेक्ट म्हणजेच इनडायरेक्ट इन्कम. आता मी जसं सांगितलं की मागाशीच्या उदाहरणामध्ये मी सांगितलं की माझा ऑइल मिलचा बिझनेस आहे आणि ऑइल मिलमध्ये प्रत्यक्ष प्रोडक्शन केल्यानंतर मला जे उत्पन्न मिळतं तो होता माझा डायरेक्ट इन्कम. आता आहे इनडायरेक्ट इन्कम. आता मला काही ठिकाणाहून कमिशन मिळालं, कमिशन मिळवणं हा माझा बिझनेस नाहीये, किंवा रेंट मिळालं हा माझा बिझनेस नाहीये, हे माझ्या अदर सोर्सेस आहेत. पण मुख्य बिझनेस माझा डायरेक्ट इन्कममध्ये कुठला होता, प्रोडक्शन करणं. तर व्यवसायामध्ये आपल्याला नकळतरित्या आपल्याला जे काही इन्कम्स आपल्याला मिळतात त्यांचा समूह जो आपण करणार आहोत तो आहे इनडायरेक्ट इन्कमच्या अंडर. त्यानंतर पुढचा फिक्स ॲसेट. फॉर द ॲसेट विच आर लॉंग पिरियड कम अंडर दिस ग्रुप लाईक मशिनरी, लँड अँड बिल्डिंग. फिक्स ॲसेट म्हणजे काय हो, अशा व्यवसायामध्ये काही स्थिर संपत्ती असतात ज्या आपल्याला लॉंग पिरियडसाठी काय आहेत आपल्याला वापरायच्या असतात. मग अशा प्रकारच्या आपल्या बिझनेसमध्ये एंट्री येणार आहे. फॉर एक्झाम्पल मी काय केलं की व्यवसाय म्हणजे प्रोडक्शन करण्यासाठी मी लाईक काही मशिनरीज खरेदी केल्यात. मशिनरी या परमनंट मी काय केल्या सेट करून ठेवल्या. जमीन आहे, लँड आहे, फर्निचर आहे, फिक्चर्स आहे, कम्प्युटर आहे माझ्याकडं. म्हणजे ज्या काही माझ्या वस्तू आहेत अशा काही माझ्या फिक्स ॲसेट आहेत. फिक्स म्हणजे स्थिर, या ठिकाणी ॲसेट म्हणजे काय बाबा, संपत्ती. ज्या माझ्या स्थिर संपत्ती आहेत ज्या परमनंटली एकाच जागेवर त्या प्लॅन्ट केलेल्या आहेत अशा संपत्तींच्या समूहाला आपण काय म्हणूया, फिक्स ॲसेटचा ग्रुप आपण म्हणूया. मग व्यवसायामध्ये मी काही नवीन नवीन वस्तू परचेस करणार आहे, जसं फर्निचर आहे, टेबल आहे, त्यानंतर लँड आहे, बिल्डिंग आहे, मशिनरी आहे, प्रोसेसिंग मशीन आहे, कम्प्युटर आहे, प्रिंटर आहे. तर ह्या सर्व माझ्या काय आहेत फिक्स ॲसेट आहे, म्हणजे या माझ्या संपत्ती आहे.
15 नंबरला पाहूया आपण इन्व्हेस्टमेंट. त्याची डेफिनेशन बघा. फॉर इन्व्हेस्टमेंट इन शेअर, बॉन्ड्स, लॉंग टर्म बँक डिपॉझिट. जर व्यवसायामध्ये माझ्या काही इन्व्हेस्टमेंट मी कुठं करत असेल, शेअर्समध्ये असेल, स्टॉकमध्ये पण मी इन्व्हेस्टमेंट करत असेल, बॉन्ड्समध्ये पण इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर अशा एंट्रीचा समूह आपण काय करणार आहोत, इन्व्हेस्टमेंटच्या अंडर आपण टाकणार आहोत. त्यानंतर पुढे पाहूया लोन. बट ब्रॅकेटमध्ये दिलंय लायबिलिटी. लोनला काय दिलंय, लायबिलिटी दिली. फॉर द लॉंग टर्म लोन टेकन फ्रॉम अदर. जर आपण व्यवसाय संस्थेमध्ये लोन घेत असेल, व्यवसाय संस्थेमध्ये आपण जर लोन घेत असेल, तर अशा व्यवहारांची एंट्री आपल्याला लोनमध्ये करायची आहे. पण बघा, लोन ही एक लायबिलिटी पण आहे, लोन ही एक ॲसेट पण आहे. बघा बरं का, लोन ही एक देयता पण आहे आणि लोन ही एक तुमची संपत्ती पण आहे. जर तुम्ही लोन घेतलेला असेल, त्याबद्दल तुम्ही व्याज देत असाल, ओके, तर त्या ठिकाणी लोन तुमची लायबिलिटी झाली. आणि जर लोन तुम्ही एखाद्याला दिलं असेल तर ती तुमची संपत्ती झाली. लोन दिल्याबद्दल तुम्हाला व्याजही येते, म्हणजे इनडायरेक्ट इन्कम पणही मिळतो तुम्हाला. तर ह्या 16 नंबरच्या लोन लायबिलिटीचा अर्थ तुम्ही सरळ एकच येतात की जर आपण व्यवसाय संस्थेसाठी जर लोन घेतलं असेल तर आपल्याला काय करायचं की ह्या लोन आणि लायबिलिटीच्या अंडर आपल्याला त्याला टाकायचं आहे. त्यानंतर 17 नंबरला आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस. बट बघा, सगळ्या जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन होतं. मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे काय? सर्वजण अकाउंटच्या भाषेमध्ये म्हणतात की मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे जे किरकोळ खर्च. फॉर एक्झाम्पल, व्यवसाय संस्थेमध्ये आज मी एक 10 रुपयाच्या अगरबत्तीचं पॅकेट मी खरेदी केलं. तर आता हिशोब लिहिताना मी करणार आहे का अगरबत्ती अकाउंट? तर नाही. तर त्या ठिकाणी आपण काय करणार आहे, त्याला मिसलेनियस एक्सपेन्सेस, जे किरकोळ खर्च असतात, अशा खर्चांना आपण अकाउंटच्या विशेष भाषेमध्ये लिहू शकत नाही. तर अशा खर्चांच्या समूहाला मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणतात. बट तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये समोर जे दिसतंय मिसलेनियस एक्सपेन्सेस ॲसेट असं म्हटलंय. आता आपण म्हणतोय सर खर्च झाला, लायबिलिटी आहे, बट या ठिकाणी काय दिसतंय, मिसलेनियस एक्सपेन्सेस ॲसेट. फॉर द ॲसेट विच आर बिफोर स्टार्ट कंपनी. व्यवसाय संस्था सुरू होण्याच्या अगोदर केला जाणारा खर्च म्हणजेच मिसलेनियस एक्सपेन्सेस हा झाला ॲसेट. आणि व्यवसाय संस्था सुरू झाल्यानंतर होणारे किरकोळ खर्च जे आहेत हे झाले मिसलेनियस एक्सपेन्सेस लायबिलिटी. म्हणजे काय की व्यवसाय चालू केला, म्हणजे मला आता जसं मी ऑइल मिलचं आपण उदाहरण घेतलंय की ऑइल मिल चालू करायच्या अगोदर मला त्या ठिकाणी जमीन पाहावी लागली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मला बिल्डिंग किंवा मला त्या ठिकाणी एक जे काही शेड असेल, जे गोडाऊन्स असतील ते मला उभारावे लागले असतील, डॉक्युमेंटसाठी मला काही खर्च आला असेल, प्रोसेसिंग मशीन्स मला मागाव्या लागल्या. तर हा व्यवसाय स्टार्ट होण्याच्या अगोदर केला जाणारा खर्च म्हणजेच मिसलेनियस एक्सपेन्सेस, ब्रॅकेटमध्ये जिथं दिलंय ॲसेट. तर हे खर्च मला कशाच्या अंडर टाकायचे, तर मिसलेनियस एक्सपेन्सेसच्या अंडर मला टाकायचे. नेक्स्ट आहे प्रोव्हिजन. फॉर द प्रोव्हिजन ऑफ फ्युचर एक्सपेन्सेस लाईक. ओके, बघा बरं का, फॉर द प्रोव्हिजन ऑफ फ्युचर एक्सपेन्सेस. सरळ तुम्हाला छोट्याशा 2-3 लाईन्समध्ये समजत असेल की भविष्यातल्या ज्या काही तरतुदी आहे, कशाच्या, खर्चासंबंधीच्या भविष्यातल्या तरतुदी ज्या असतील, असे काही व्यवहार माझ्याकडे असतील तर मी काय करणार आहे, ते प्रोव्हिजनच्या अंडर टाकणार आहे. फॉर एक्झाम्पल, इन्कम टॅक्स असन, डेप्रिसिएशन असन. आता आणखीन एक उदाहरण तुम्हाला देतो या ठिकाणी मी, की मार्चचं वर्ष जे म्हणजे मार्च महिना जो असतो हा आपला काय असतो, वर्षातला शेवटचा हा महिना असतो अकाउंटिंगच्या भाषेमधला. ओके, तर त्या ठिकाणी मार्च महिन्यामध्ये मला तर कुठले खर्चासाठी माझ्याकडे तर कॅश अवेलेबल नाहीये. तर मार्च महिन्यामध्ये माझ्या व्यवसाय संस्थेचा रेंटचा खर्च असन, स्टाफचा खर्च असन, तर हा खर्च मी काय करणार आहे, एप्रिलमध्ये पेड करणार आहे. पण मला त्याला हिशोबामध्ये आत्ता घ्यायचंय, वर्ष मला क्लोज करायचंय, हिशोब मला क्लोज करायचा आहे, फायनली बॅलन्स शीट मला बनवायचं आहे. तर ह्या केसमध्ये मी काय केलंय की माझ्याकडे एक तरतूद करून ठेवली की ह्या लोकांना मला देणं आहे, पण मला हे देणं आहे, ही एक प्रोव्हिजन मी करून ठेवली. प्रोव्हिजन ही जी आहे ही एक प्रकारची व्यवसायातली काय आहे, लायबिलिटी आहे, जी आपल्याला आज न उद्या करायची. म्हणूनच व्याख्येमध्ये तुम्हाला सांगितलं फॉर द प्रोव्हिजन ऑफ फ्युचर एक्सपेन्सेस. भविष्यातील खर्चांसाठी आपण काय करतो, जी तरतूद करतो, तर असे जे काही व्यवहार येतील त्या व्यवहारांचा ग्रुप म्हणजे हा झाला प्रोव्हिजन. त्यानंतर पुढे आहे परचेस अकाउंट, सेल्स अकाउंट. आता व्यवसाय संस्थेमध्ये जर तुम्ही काही खरेदी करत असताना किंवा विक्री करत असताना तर आपण सेल आणि परचेसच्या समूहामध्ये टाकणार आहोत. त्याच्यात वेगळं काय बाबा, की खरेदी केलेला माल जर हा आपण पुन्हा रिटर्न केला असेल तर तो आपल्याला परचेसमध्येच टाकायचा आहे. आणि एकदा विकलेला माल हा पुन्हा आपण रिटर्न मागवलेला आहे, म्हणजे आपल्याला रिटर्न आलेला आहे, तो आपल्याला सेल्स रिटर्नच्या अंडर टाकायचा आहे. म्हणजे खरेदी आणि विक्री मालाच्या रिलेटेड किंवा संपत्तीच्या रिलेटेड जर खरेदी आणि विक्रीच्या ज्या एंट्रीज ज्या येणार आहेत त्या आपल्याला सेल आणि परचेसच्या या ग्रुपमध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. त्यानंतर आहे रिझर्व्ह अँड सरप्लस.
रिझर्व्ह अँड सरप्लस ही कॅपिटलच्या रिलेटेड ही कन्सेप्ट आहे, म्हणजे हिचा जो संबंध डायरेक्ट जो राहतो तो कॅपिटलशी आहे. रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे काय, फॉर द अकाउंट रिझर्व्ह लाईक अँड जनरल रिझर्व्ह. सरळ सरळ सांगायचं जर गेलं की तो व्यवसाय संस्थेमध्ये काही नफा झाला असेल तर त्यातला काही नफ्यातली काही जी अमाऊंट जी आहे तो आपण काय करतोय की भांडवलामध्ये म्हणजेच कॅपिटलमध्ये आपण काय करतोय ऍड करतोय, तो झाला आपला सरप्लस. किंवा सरळ सरळ की भांडवलाच्या रिलेटेड आपण एखादी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे, म्हणजेच काय की यावर्षी जर मला नफा झाला त्या नफ्यातनं एक ठराविक रक्कम मी काय करणार आहे त्या कॅपिटलमध्ये मी ऍड करणार आहे, तो झाला आपला रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यानंतर पुढे पाहूया आपण स्टॉक इन हँड. जो आपल्याकडे क्लोजिंग स्टॉक आहे किंवा जो आपल्याकडे शेवटला जो माल शिल्लक असतो तो आपल्याला काय करायचा, स्टॉक इन हँड या ग्रुपच्या अंतर्गत आपल्याला घ्यायचा आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे तुमच्या समोर सन्ड्री क्रेडिटर आणि सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर आणि सन्ड्री डेटर याबद्दल आपण थोडंसं जास्त डीपमध्ये बोलूया. सन्ड्री क्रेडिटर बद्दल बोलूया. फ्रॉम हुम परचेस गुड्स ऑन क्रेडिट, आणि इकडे बघा सन्ड्री डेटरमध्ये टू हुम सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. तर आपण क्रेडिटर बद्दल बोलूया. फॉर एक्झाम्पल माझी ऑइल मिल आहे आणि ऑइल मिलसाठी मी काय केलंय की रॉ मटेरियल मी बाहेरून उधारीवर मागवलेलं आहे, म्हणजे मी प्रोडक्शन करतो आणि मी काय केलंय की समोरच्या पार्टीकडनं उधारीवर माल खरेदी केला आहे. तर उधारीवर माल खरेदी केला म्हणजे मी त्यांची काय लागतो लायबिलिटी लागतो, मला त्यांचं देणं आहे. तर ह्या लोकांना मी काय करणार, ह्या लोकांचा जो समूह बनवणार आहे की ज्या लोकांकडनं मी माल उधारीवर खरेदी केलेला आहे तर अशा लोकांच्या समूहाला मी काय म्हणणार आहे, सन्ड्री क्रेडिटरचा समूह. म्हणजे व्यवसाय संस्थेमध्ये त्या ओनरने, त्या बिझनेसमनने, त्या संस्थेने, त्या कंपनीने ज्या लोकांकडनं उधारीवर माल खरेदी केला असेल तर अशा लोकांचा समूह म्हणजे सन्ड्री क्रेडिटर, आणि याच्या विरुद्ध आहे सन्ड्री डेटर्स. ज्या ओनरने त्याच्या अंडर म्हणजे त्याच्या खालील जे काही त्याचे रिटेलर्स असतील किंवा आपण ज्या लोकांना उधार माल विकला आहे, ज्यांच्याकडनं आपल्याला भविष्यात उधारी येणं वसूल आहे, सन्ड्री डेटर्स म्हणजे ती आपली एक प्रकारची काय बाबा करंट ॲसेट आहे. ज्या लोकांकडनं आपल्याला घेणं आहे, ज्या लोकांना आपण उधार माल विकलेला आहे, अशा लोकांना आपण सन्ड्री डेटर्स म्हणूया. पुढच्या लेजरमध्ये आपण पाहणार आहोत आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी लेजर्स आणि ते कुठल्या ग्रुपमध्ये येणार आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेही उदाहरणं तुम्ही एकदा जर पाहिले तर तुम्हाला या ग्रुपबद्दल ऑटोमॅटिकली काय होणार आहे, तुम्हाला लिंकिंग त्याची मिळून जाणार आहे. तर सन्ड्री क्रेडिटर आणि सन्ड्री डेटरमध्ये हाच फरक आहे. डेटर्स ही करंट ॲसेट आहे आणि क्रेडिटर म्हणजे करंट लायबिलिटी आहे. ज्या लोकांना आपण देणं लागू इच्छितो, ज्या लोकांकडनं उधार माल घेतला असेल तर ते सन्ड्री क्रेडिटर, आणि ज्या लोकांना आपण उधार माल दिला, ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे येणार आहेत, हे झाले आपले सन्ड्री डेटर्स. त्यानंतर पुढे आहे सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स अकाउंट फॉर अकाउंट हुज ग्रुप वी कांट डिसाइड. सिंपल याचा एक सोपा अर्थ पाहूया की काही खात्यांबद्दल, व्यवहारांबद्दल जर मी गोंधळत असेल तर असे व्यवहार मी सस्पेन्स अकाउंटच्या अंडर टाकणार आहे. फॉर एक्झाम्पल मी स्टाफला काय केलंय की आज प्रवासासाठी मी काय केलंय, एक 2,000 रुपये मी प्रवासासाठी त्याला दिले. आता हे प्रवासासाठी 2,000 दिले तर त्याचा नेमकं प्रवासामध्ये किती खर्च होणार आहे हे तर मला काय आत्ता माहीत नाही आहे. तर मी काय करणार आहे, अशा केसमध्ये मी त्याला तात्पुरता सस्पेन्स अकाउंटला ठेवून देणार आहे. बट उद्या तो प्रवास करून आल्यानंतर जो काही मला हिशोब देणार आहे की सर मला या ठिकाणी प्रवासासाठी इतका खर्च झाला आहे, कुठल्या कामासाठी वेगळा खर्च झाला आहे, तर व्यवसायाच्या रिलेटेड तो खर्च आहे, तर तो मी काय करणार आहे सस्पेन्स अकाउंटला टाकणार आहे. नाही तर सस्पेन्स अकाउंटचं एक छान उदाहरण आपण घेऊया की आज मी शॉप उघडलं. शॉप उघडल्यानंतर माझा एक जुना डेटर्स होता, सन्ड्री डेटर्स होता. त्यांनी काय केलं की मागील 5,000 रुपये उधारी मला आणून दिली. आता त्यांनी 5,000 रुपये जी उधारी आणून दिली तर त्यांनी मला सकाळी माझ्यासमोर कमीत कमी 10 कस्टमर होते आणि मी कस्टमरच्या नादामध्ये होतो आणि त्या बिचारीने मला ते 10,000 रुपये जे आहे, ज्याच्याकडे उधारी होती तिने ते 10,000 रुपये मला आणून दिले. आता त्या समोरच्या कस्टमरने जे 10,000 रुपये आणून दिले, मी तसेच ते कशामध्ये टाकले, ड्रॉवरमध्ये मी काय केले, ते कॅश टाकून दिली. आणि संध्याकाळी मी हिशोब करायला ज्यावेळेस बसलो तर दिवसभराची विक्री पाहिली आणि त्याची कॅश मी जुळवतोय तर माझ्याकडे संध्याकाळी 10,000 रुपये हे वाढू लागले. आता हे 10,000 रुपये आभाळातनं आलेले नाहीये किंवा मला लॉटरी तर लागलेले नाहीये, पैसे तर अचानक येत नाहीये. मग मला हे आठवण झाली की आता नेमकं काय करायचं, हे 10,000 कसं काय वाढत आहेत, कसं काय वाढत आहेत. त्या दिवशी मला खरंच आठवत नव्हतं. तर मी टेम्पररी काय केले, हे 10,000 रुपये मी सस्पेन्स अकाउंटला टाकून दिले. आणि मला 2 दिवसानंतर आठवलं की ह्या डेटर्सने मला XYZ डेटर्सने मला हे 10,000 रुपये दिले होते. त्या ठिकाणी मी सस्पेन्स अकाउंटमधनं त्या एंट्रीला मी ट्रान्सफर करणार आणि मी काय करणार, त्याची एंट्री माझ्याकडे रिसिप्ट साईडला मी करून घेणार आहे. ओके, तर हा झाला सस्पेन्स अकाउंटचा प्रकार.
सिक्युअर लोन आणि अनसिक्युअर लोन. म्हणजे सिक्युअर लोन म्हणजे काय, फॉर द लॉंग टर्म अँड शॉर्ट टर्म लोन विच इज टेकन अगेन्स्ट सिक्युरिटी ऑफ सम ॲसेट. म्हणजे सिक्युअर लोन म्हणजे काय, काहीतरी आपण मॉर्गेज घेतो, काहीतरी तारण घेऊन, म्हणजे तारण दिल्यानंतर घेतलं जाणारं कर्ज म्हणजे सिक्युअर लोन झालं. अनसिक्युअर लोन म्हणजे काय, सरळ विदाऊट मॉर्गेज, कुठल्याही पद्धतीचं तारण न घेता डायरेक्टली दिलं जाणारं कर्ज म्हणजेच अनसिक्युअर लोन आहे. तर अशा पद्धतीनं आपण हे टॅलीचे जे ग्रुप जे आहेत, हे टोटल 28 ग्रुपबद्दल आपण माहिती पाहिली. समोर तर तुम्हाला 27 दिसत आहे, पण आपण पहिल्या सेकंड विंडोमध्ये बँक ओव्हरड्राफ्ट आणि बँक ओव्हरड्राफ्ट सीसी हे जे काही 2 लेजर्स होते त्यांना आपण एकत्रच मर्ज केलं होतं. तर अशा पद्धतीने आपण ग्रुपबद्दलची माहिती पाहिली आहे. आणि या ग्रुपबद्दल आणखीनही तुम्हाला डीपमध्ये जी आहे ती माहिती जर पाहिजे असेल तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ आमचे जरूर पहा. आणि जाता जाता व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही तुमची काही क्युरी असेल किंवा तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही तुमचं नाव नंबर जरी टाकलं, तुम्हाला याची जर काही फाईल वगैरे जर लागली या प्रेझेंटेशनची, तर तुम्ही याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये काय करू शकता, तुम्ही तुमचा मेल आय डी, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता. आम्ही तुम्हाला संस्थेच्या मेल आय डीवरनं तुम्हाला आम्ही मेल करू. आणि जाता जाता जर ह्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब नसेल केलं असेल तर जाता तुम्ही या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. तर आज आपण इथंच थांबूया टॅली ग्रुपमध्ये. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहितीचा मॉल या चॅनलमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.